मित्रांनो नमस्कार, मी अंकुश बेडे ज्ञानशक्तीमध्ये आपलं स्वागत करत आहे। मित्रांनो आपण आता एका अत्यंत सुंदर अशा टोमॅटोच्या प्लॉटमध्ये थांबलेलो आहोत। हे गाव आहे खळद, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे आणि इथं आमचे सुभेदार आहेत। तर त्यांचा प्लॉट आहे, 2 एकरचा प्लॉट आहे आणि हाच प्लॉटचा टोमॅटोचा आपण पावसाळी हंगामातली जूनची लागवड आहे आणि हाच व्हिडिओ का टोमॅटोचा केला याच्याबद्दल ते स्वतः शेवटी सांगणार आहेत। तर सुभेदार साहेब तुमची ओळख करून द्या। मी चंद्रकांत कामथे, मुक्काम पोस्ट खळद, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे। त्यांचे बंधू आहेत विष्णुदास पंढरनाथ कामथे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे। बरं, आता मित्रांनो टोमॅटोचा विचार केला तर टोमॅटो चीन नंतर 2 नंबरचा देश आहे आपला। जगामध्ये 10% आपलं उत्पादन होतं आणि भारताचा विचार केला तर महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटका आणि काही तेलंगणाचा भाग, ह्या 3-4 राज्यामध्ये टोमॅटोचं फार उत्पादन होतं। आणि महाराष्ट्राचा विचार केला तर 1 नंबरला नाशिक, नंतर मग नारायणगावचा पुणे परिसर, त्यानंतर सांगली, सातारा, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, ह्या एक 7-8 जिल्ह्यामध्ये टोमॅटोची मोठ्या प्रमाणात, त्यात लातूर पण येतं, मोठ्या प्रमाणात शेती केली जाते। आणि आपण भारताच्या महाराष्ट्रात जर विचार केला तर मोठ्या प्रमाणात आपण इथं टोमॅटोची जवळपास भारताचे एकूण उत्पादनाची 31% लागवड महाराष्ट्रात किंवा उत्पन्न होतं। त्याला विशिष्ट कारण म्हणजे महाराष्ट्रातलं जे खरीप असो किंवा उन्हाळी वातावरण असो ते अत्यंत सुटेबल आहे, त्यामुळं महाराष्ट्रामध्ये टोमॅटोचं क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे। आता याच्यामध्ये हंगामाचा जर विचार केला टोमॅटोचा तर 2 हंगाम मुख्यतः पडतात, एक तर खरीप म्हणजे पावसाळी आणि एक उन्हाळी। परंतु आता तसं काही राहिलेलं नाही। शेतकरी बाजारावर लक्ष ठेवून आगं पिछं करून बेमोसमी सुद्धा म्हणजे तशा वर्षभर लागवडी चालू राहतात। फक्त 1-2 महिने उन्हाळ्याचे सोडले तर एक तर फेब्रुवारी मार्च मध्ये पण करतात, नाही तर मग जून मध्ये करतात आणि मग नसलं तर बोरपट्टा ऑगस्ट मध्ये करतो। आणि मग काही थंडीचा एखादा महिना डिसेंबरचा सोडला तर पुढं मागं म्हणजे 1-1.5 महिना उन्हाळी आणि थंडीचा एखादा महिना सोडला तर वर्षभर महाराष्ट्रामध्ये टोमॅटोची लागवड होतात। आता सुभेदार साहेब मला एक सांगा, हे किती क्षेत्र आहे आपलं? 2 एकर। 2 एकर आहे। 2 एकरमध्ये तुमचं दरवर्षी कुठला हंगाम घेता तुम्ही? सरासरी असं जूनचाच, मे एंडिंग जून, मे एंडला किंवा जूनला। तर ह्या 2 एकरामध्ये आता आपण जिथं फिरतोय, आपण जे टोमॅटो प्लॉट बघतोय, हे जे वाण कुठलं आहे? आर्यमान आहे। बरं मित्रांनो, व्हरायटीच्या संदर्भात जर बोलायचं म्हटलं तर आता तसं तर दर 2-3 वर्षाला ह्या सगळ्या ज्या कंपन्या आहेत ते नवनवीन वाण काढतात। तर तुम्हाला ह्याचा चांगला अनुभव आहे। सेमिनीज तसं खूप चांगलं काम आहे, त्याचा आर्यमान आहे, कीर्तिमान आहे, अभिलाष आहे, खरीपसाठी आहे, विरांग पण नवीन आलेला आहे, तो उन्हाळ्यासाठी बऱ्यापैकी लोकांनी उन्हाळ्यामध्ये लावला होता यावर्षी। त्याचा सिंजंटाचा मेघदूत आहे, 6 बाहो 2174 आहे, 62 42 आहे, 1057 आहे। नंतर नामदारीचं 4266 आहे जो खरीप आणि उन्हाळ्यासाठी लागतो। नोनेमचा 2853 आहे, तिन्ही हंगामासाठी लावला जातो। BSFचा US 440 आहे, क्लाउचा रसिका आहे, योगी 35, असे बऱ्यापैकी वाण आणि खूप मोठ्या प्रमाणात ही प्रायव्हेटच्या कंपन्या आहेत, ते मोठ्या प्रमाणात संशोधन करून शेतकऱ्याची मागणी। तसे टोमॅटोमध्ये 2 प्रकार पडतात, एक चपटं टोमॅटो आणि थोडं लंबुळका अंडाकृती आणि एक गोल। तर हा गोल आहे, नाही अंडाकृती आहे, कारण गोल हा थोडा साऊथला आणि पुणे मुंबईला चालतो आणि हा अंडाकृती हा वरती उत्तर भारतामध्ये जातो। तर सालेला बऱ्यापैकी असतो, साल्याला त्याची टिकवण क्षमता जास्त आहे। आता ह्या 2 एकरामध्ये किती हुंडी बसवली तुम्ही? 2 एकरात 12,000 म्हणजे 6,000 एकरी बसला। आता ह्या 2 बेडमध्ये 2 रोपामध्ये असं किती अंतर आहे? 4.5 फूट। 4.5 आणि 2 रोपात 1.5 फूट। तसं तर आता हा पावसाळी हंगाम आहे, मला काय वाटतं ते सांगतो। आता तुमचा अनुभव माझ्यापेक्षा जास्त आहे, मी म्हणतो पावसाळी हंगाम असेल तर 5 फुटापेक्षा जास्त अंतर पाहिजे, कारण वाढ जास्त होती। बरोबर। आणि असं सुद्धा 2 फूट पाहिजे। बरोबर। परंतु मित्रांनो, जमिनीच्या बद्दल बोललो नाही आपण, फक्त टोमॅटोला चांगला सेंद्रिय कर्ब असलेली कसदार जमीन आणि मध्यम किंवा हलकी जमीन पावसाळ्यामध्ये पाहिजे। उन्हाळ्यामध्ये जेवढी भारी असेल त्याला काय अडचण येत नाही। आता तुम्ही जमीन जर पाहिली तर अत्यंत हलकी जमीन आहे आणि सगळं त्याच्यामुळंच हा प्लॉट आज टिकू नये आणि पुढेही टिकणार नाही आहे आणि ह्याचे पैसे होणार आहेत। जे भारी जमिनीमधले टोमॅटोचे काय होणार आहे, जर पाऊस लागला तर ते वाया जाणार। त्यामुळं ज्यावेळेस तुम्ही खरीपात लागवड करता त्या 2 बेडमधलं 2 रोपातलं अंतर वाढवावं आणि रोपाची संख्या कमी करावी,
कारण वाढ जास्त होती नैसर्गिक पावसाळी हंगामामध्ये. म्हणजे उन्हाळ्यामध्ये 2 फूट अंतर असावं. 2 फूट आणि असं सुद्धा, पण तुमचा 5 फूट तरी 6 फुटापर्यंत सुद्धा चालतंय. शेतकऱ्याचं एक डोक्यात असते, आमचं तर म्हणणं आहे की तुम्ही 5,000वरती हुंडी लावली नाही पाहिजे. काय होतंय मग तो सगळाच खर्च वाढतो आपला, आळवण्यापासून सगळं ह्या सगळ्याच, आणि उत्पन्न कमी होत नाही. उलट जेवढी हवा खेळती, शाखा विस्तार वाढला की उत्पन्न वाढते. जेवढी हवा खेळती राहील, जेवढं झाडाला मोकळं वाढायला स्कोप मिळेल, तेवढं चांगलं वाढतंय आणि मग कीड रोग बी कमी येतो. बरोबर. अशा पद्धतीने लागवडीचं फळांची साईज बी मोठी साईज मोठी राहते. मग आता ही बेड ज्यावेळेस केले तुम्ही, त्यात बेडमध्ये काय काय भरले? ह्याच्यात का हं? ह्यात शेणखत हे 2 एकरला किती टाकलं? साधारण ह्याला 8 टेलर टाकले. भरपूर टाकले. 8 टेलर म्हणजे 4 टेलर. बरोबर आहे, आम्ही 4 टेलर टाका म्हणतो. एकरी 4. चांगले चांगले. आणि मग अजून लिंबोळी लिंबोळीपेक्षा 10, 26 बर. आणि इतर मायक्रोन्यूटन बरं. टाकले. आमचं असं म्हणणं असतं की तुम्ही शेणखत भरपूर टाकले, 4 ट्रॉली ते मिनिमम टाका. त्यासोबत 10, 26, 26, 12, 32, 16, 21, 0, 13, 24, 24, 0, 8 असे एक बॅग आणि सिंगल सुपर फॉस्फेट 2 तरी बॅग असं मिक्स करून बोहत भरून घ्यायचे. आणि मग तुमचं कोंबडी खत असेल पावसाळी हंगामात काय अडचण नाही, फक्त उन्हाळ्यात वापरू नये. मग थोडी मळीचं खत असेल तर असं बेडमध्ये जर टाकलं तर काय होतंय, तुम्ही बेड सुरुवातीला लागवड करताना बेसल डोस तेवढा देत नाही, शेणखत टाकता. आणि तुमचं जास्त रोष म्हणजे भर कशावर असतो की लिक्विडवर. आमचं म्हणणं वॉटर सोल्युबलवर तुम्ही जेवढं जाल तेवढा तुमचा व्हायरस लवकर येणार. आपण काय करायला पाहिजे, आपण आज पण शेतकरी आमचा त्या पानाकड, देठाकड, शेंड्याकडे बघते, फळाकडे बघते, पण पायाखाली जी जमीन आहे त्याच्याकडे लक्ष आपण देत नाही. आणि खरं जर जमीन जर टिकली, जमीन जर सशक्त असेल, जोमदार असेल, पैलवान असेल तर पीक जोमदार यायलाच पाहिजे. 100% बरोबर. तर त्यामुळं जमिनीवर थोडं. आता त्यावेळेस सुरुवातीला लागवड केल्यानंतर किती कपाचा ट्रे होता हा तुम्ही रोपासाठी आणलेला? बाहेरून रोपं आणली होती 70चा, म्हणजे उन्हाळ्याच्या सुरुवातीला असल्यामुळे पावसाळ्याच्या चांगलं आहे, त्यामुळे मर वगैरे होत नाही. पावसाळी हंगाम असेल तर जास्त कपाचा ट्रे सुद्धा चालतो, उन्हाळ्याला मात्र तुम्हाला कमीत कमी 70चा तरी चांगला असतो. आणि मग लावल्यानंतर आळवणी किती दिवसाचं रोप होतं हे रोप? साधारण 18 ते 20 दिवस, 21, 22, 25, 27 दिवसापर्यंत चालतं. त्यामुळे तशी काय अडचण येत नाही. आणि मग पुन्हा आळवण्या काय केल्या त्याला? नाही, पहिली आळवणी म्हणजे ह्युमिकची दिली. आणि दुसऱ्या आळवणीत आपण त्या कोणत्या कंपनीचं आर्बर्ट्स आपलं जे आपण बॅलर मध्ये करतो, काय त्याला म्हणतात, रिडोमिल गोल्ड वगैरे सोडलं काय? लेट काय ते नाही, मुळ्याबद्दल नाही सोडलं. आपण काय करतो, जीवामृत. तेच फक्त रेडीमेड. तेच फक्त रेडीमेड. मी त्याच मुद्द्यावर येणार होतो मित्रांनो. ज्यावेळेस तुम्ही कुठल्याही भाजीपाल्याची किंवा फळबागेसारखीची लागवड करता, आपण त्याला शेणखत भरपूर टाकलं. त्याच्यामुळे माझी कळकळीची विनंती असते शेतकऱ्याला की जमिनीमध्ये 1 ग्रॅम सुद्धा रासायनिक खत सोडून कुठलंही कीटकनाशक, बुरशीनाशक नाही टाकायला पाहिजे. तुम्हाला मर किंवा सूत्रकृमी म्हणजे आपण निमॅटोड म्हणतो, हे जे भीती वाटते ना, तुम्ही ट्रायकोडर्मा सोडा. 2 व्हरायटी त्याच्यात आहेत, मॅट्रायझम आहे, बिव्हेरिया आहे आणि पॅसिलोमायसिस. हे 4-5 घटक जरी 1 किलो किंवा 1 लिटर जरी सोडले आणि जर त्याला खायला शेणखतासारखा सेंद्रिय पदार्थ असेल तर 1 सुद्धा रोप मरत नाही. मग तुम्हाला ह्युमिक ॲसिड सोडायची गरज नाही, पुन्हा तुम्हाला कुठल्याही प्रकारचं ड्रेंचिंग करायची गरज पडत नाही. आज नारायणगाव परिसरात 7-9 पर्यंत ड्रेंचिंग करतात. मग त्याच्यात प्रत्येक वेळेस वेगवेगळं काहीतरी ह्युमिक ॲसिडसोबत एकदा खत, एकदा अजून कीटकनाशक, एकदा बुरशीनाशक. आणि मग एकदा तुमच्या जमिनीमधले सगळे सूक्ष्मजीव मेले की तुम्हाला मग त्या पाण्यात विरघळणाऱ्या खताशिवाय पर्याय राहत नाही. म्हणजे आपण स्वतःहून दवाखान्यात ॲडमिट होण्यासारखं आहे. हे सूक्ष्मजीव जेवढे जमिनीत कार्यरत राहतील तेवढे तुम्ही जे बेसल डोसमध्ये दिलेलं आहे ते सगळं खत उपलब्ध करून देते. आणि नुसतं तेवढंच होत नाही, ह्या जर सगळ्या सूक्ष्मजीव राहिले तुमच्याकडे व्हायरस पण येत नाही, कारण मुळी चांगली चालते. बरोबर. मुळी जर चांगली असेल तर पिकाला वर बघायची काय गरज आहे का? अगदी बरोबर. सेंद्रिय बरोबर आहे ना साहेब. काय होते, सेल्समन अनेक कंपन्या आहेत. बरोबर. मेड इन चायना, फॉरेन आहे. मग ती येऊन सांगतं हे करायची आवश्यकता नाही, 10 टेलर शेणखत त्यापेक्षा आमचं 1 लिटर भारी पडते. नाही साहजिक. ऐका मला सांगा, ते त्याचं पोट भरायला, त्याला वाईट कशाला म्हणायचं? आपण आपलं पोट भरायला. साधी गोष्ट आहे. एक जण म्हणतोय माझं ह्युमिक जेल अर्धा लिटर किंवा अर्धा किलो 1 किलो सोडा. मला एक सांगा सुभेदार साहेब,
1 किलो ह्युमिक ॲसिड किंवा एक 5 किलो 10 किलो ह्युमिक जे आपण पावडर टाकतो काय ते ग्रॅन्युल टाकतो किंवा जेल अर्धा लिटर 1 लिटर किलो सोडतो त्यांनी खरंच ऑर्गॅनिक कार्बन वाढेल का हो? जर ते टेलरमध्ये टाकल्यावर वाढत नाही आपण नाहीच की. त्याने कसं वाढेल? बरोबर आहे की. आपल्याला आपला स्वार्थ कळायला पाहिजे. 100% बरोबर. इथून पुढे रासायनिक खत सोडून हम्म. बेसलला जास्तीत जास्त आणि मग पुढं बाजार कसा आहे. आज काय झालंय शेतकरी सोडून बघा आता तुम्ही मल्चिंग पेपर आणला, हम्म. शेणखत विकत आणलं, ही हुंडी आणली, हम्म. रासायनिक खत आणलं, ट्रॅक्टरनं मशागत केली, तेल घातलं, हे सगळा तुमचा खर्च झाला. बरोबर. उद्या दराचं ह्याचं काय आहे का तुम्हाला अंदाज? आपल्या हातात काहीच आता तुम्ही ह्याला लिक्विड आठवड्याला एकदा 5 किलो सोडणार, सोडणार. दुकानदार 7 किलो सांगते, हा, सांगते. 10 बी सांगते. हा, बरोबर की. मग माझा झालेला शेतकऱ्याचा खर्च किती वाढवतोय ह्याला लोकाला काही देणे घेणे काय का? नाही, काय मी जर काळजी केली नाही शेतकऱ्याने हम्म. तर मग दुकानदार तुमची का आणि कंपनीने का काळजी करावी? बरोबर आहे की. 2 रुपये किलोन जाईल का 100 रुपये किलोन जाईल टोमॅटोचं तुम्हाला माहिती आहे का आज? काहीच माहिती. मग माझा उत्पादन खर्च आणि त्यासोबत माझी माती कशी चांगली राहील, पर्यावरण कसं चांगलं राहील, नुकसान कसं होणार नाही आपल्यामुळं कुठल्याही एखाद्या गोष्टी केल्यामुळं ह्याच्यावर भर देणं आवश्यक आहे. आणि मग आपल्या अज्ञानाचा म्हणा किंवा शेतकरी कसा असतोय आग्राला बळी पडतो, नाही म्हणता येत नाही. अगदी बरोबर आहे. ही एकासोबत एक डबा दिला, शेठनं चहा पाजलेला असतो, नाही म्हणता येत नाही. आणि पाटील म्हणते, सुभेदार म्हणते, इतका भाव देते शेतकऱ्याला. आणि मग शेतकरी मात्र हे सगळे लोक कलेकलेनं, चंद्र कसा कलेकलेनं मोठा होतो तसं शेतकरी म्हणजे हे सगळे शेठ लोक म्हणजे कंपनीवाले सगळे विकणारे, मग मल्चिंग पेपरवाला असू द्या, खतावाला असू द्या, औषधावाला असू द्या, कंपनीवाला असू द्या, हे कलेकलेनं मोठे व्हायला लागले. आणि माझा शेतकरी नंतरचा जो चंद्र बारीक होतो तसा कलेकलेनं बारीक व्हायला लागला. व्हायला लागला की नाही? मग ह्याला जर आपण स्वतः डोळे उघडून नाही बघितलं तर कोण वागणार आहे आपल्यासाठी? आपणच आपली काळजी करावं लागलं. आणि मग तेवढं सुभेदार साहेब त्याला एकच करावं लागतं, तुम्ही कुठलंही पीक घ्या, असं गृहीत धरा की त्या पिकाबद्दल ते टोमॅटो मला कसलंही माहीतच नाही, इथून सुरुवात करायची. टोमॅटो मी बघितलंच नाही, मग मी टोमॅटो लागवड करताना काय काय करल? उदाहरण तुम्हाला डाळिंब लावायचं, डाळिंब मी बघितलेलं नाही असं गृहीत धरायचं. माझ्या बापजात्याने कधी डाळिंब लावलं नव्हतं, मला डाळिंब कसलंही माहीत नाही. मग ते नेटवर विद्यापीठ कृषी आपल्या जेवढ्या संशोधन संस्था आहेत तिथं जाणं, बघणं, त्यांच्याकडून काय लेखी स्वरूपात शासकीय माहिती आहे त्याचा अभ्यास करणं, 10 शेतकरी जे डाळिंबाचे आहेत त्याच्याकडे बघणं, जाणं, माहिती घेणं, ही खरंच परवडते का, किती अंतरावर लागवड पाहिजे, जवळ झालं का लांब झालं, ह्या सगळ्याचा जोपर्यंत आपण मेळ लावत नाही, जोपर्यंत आपण ज्ञान आणि कौशल्य माहीत करून घेत नाही तोपर्यंत उत्पादन खर्च कमी होणार नाही आणि तोपर्यंत तुम्हाला फसवणारी लोक राहणार आहेत 100%. आणि आपल्याला जर कळालं तर आपण म्हणायचं शेट ह्या वेळेस नाही पुढच्या वेळेस नेतो, ही डबा बाजूला ठेवा. तसंच झालं, ते जीवामृत आणलं आणि ऍक्च्युअल आपण जीवामृत करतो, गुळ, बेसन पीठ ती आणि ते गाळतो आपण जेवढं निव्वळ पाणी येईल ती. हे आम्ही कालावलं आणि म्हणलं कालावलं ड्रिप पण चालतं, कुठलं आलंय ती ऍक्च्युअल बरं का, हेच जीवामृत फक्त त्यांनी ड्राय मध्ये केलं आणि ती कालावल्यानंतर व्यापच झाला, त्रासच झाला त्याचा. म्हणून म्हणजे ती नवीन गोष्ट आणताना त्याची परिपूर्ण माहिती घ्या बरोबर. आणि गरज असेल तर घ्यायची, विकणाऱ्याला विकू द्या, त्याचा धंदा आहे, त्यांनी पोट भरायचंय, आपण आपलं पोट भरायचंय. मग आता आळवण्या बिळवण्या झाल्या, आपलं बरंच बाकीची चर्चा झाली. आता लागवड होऊन जवळपास 50 दिवस झालेत, बऱ्यापैकी कळे तशी कमीच आहे अजून आणि मालही लागलेला आहे बरोबर. आता तोडा कधी होईल सुरू? साधारण आता साहेब हे झालं 40, अजून 30 दिवसांनी. एवढा वेळ? 70 दिवस लागतात. 65 मध्ये येत नाही? 60-65 मध्ये येत नाही? बर. आणि मग पुढे किती दिवस तोडे राहतात? तोडे तुमचं जसं शाखा विस्तार राहील, जसा माल लागेल आणि तुम्ही कसा प्लॉट सांभाळताय त्याच्यावर पुढे. सुरुवातीपासून ह्याला काय काय फवारण्या घेतल्या, म्हणजे ह्याच्यात नागाळी येते, फवारण्या काय काय घेता तुम्ही ह्याच्यावर? ह्याच्यावर सुरुवातीला आहे ना बुरशीसाठी फक्त 22 टीन सुरुवात केली आणि साध्यापासून सुरुवात. आणि 22
आपल्या आवडीचं आहे. हा, ठीक ते आहे. एकच फवारणी ठीक केली. आहे, ठीक आहे. हा. आणि त्याच्यानंतर आता परवा 1-2 फवारणी केल्या, कारण मध्ये हाय टेम्परेचर होतं. त्यामुळे काय गरज काही नाही. गरज नाही. कोळी बिळीचा काही त्रास नाही झाला. नाही ठीक. मित्रांनो, याच्यामध्ये नागाळे असेल, रस शोषण करणारे किडे म्हणजे मावा, तुडतुडे, फुलकिडे, पाने खाणाऱ्या अळ्या, सूत्रकमी खालून येतो तुड, आणि मग मर, मुळकूच, करपा, केवडा, विषाणू अशा प्रकारचे किडा आणि रोग येतात. एकात्मिक अन्नद्रव्य असतं, थोडं पिवळे निळे चिकट सापळे लावा. ह्या कडाला एक आणि त्या कडाला एक लाईटचा सापळा लावा. तुटाळी वगैरे आहे ना, हा. किंवा अशी जी पोखरणारी आळे ना, हा. त्याचे पतंग सगळे खाली मारतात येऊन त्याची. हा. 2 लाईट ट्रॅप, कुठलं 1 एकरला 1 लाईट ट्रॅप लावायचा. फक्त काय करायचं, एक बल्ब सोडायचा मोठा, आणि हजारचा. खाली नुसतं खड्डं करा, त्यात प्लास्टिक टाका, पाणी टाका, थोडं बस, टाकेल बस, किंवा बस. हे औषध कुठलं तरी कीटकनाशक टाका. चालतंय. 2 सापळे करा. पिकाची फेरपालट करतो आपण अगोदर चांगली मशागत करतो. प्रकाश सापळे आणि चिकट सापळे वापरल्यामुळं फार फरक पडतो. आणि अमावस्या आणि पौर्णिमानंतर फवारणी घ्यायची. अमावस्यानंतर 2-3 दिवसांनी आळी वाढती आणि पौर्णिमेनंतर रस शोषण करणाऱ्या म्हणजे मावा, तुडतुडे, फुलकिडे वाढतात. 15 दिवसाचं एक शेड्यूल ठेवायचं आणि त्याच्याप्रमाणेच फवारणी करायची. तुम्ही जेवढं जास्त फवाराल, जेवढं जास्त त्याला टॉनिक देता, तेवढं ते नाजूक होतं. 100%. त्याला खालून तुम्ही रेडीमेड फूड देताय, सलाईन लावताय हां. रोज, म्हणजे आठवड्यात नाही एकदा. वरून त्याला टॉनिक मारताय, मग त्याला वाढायचं आणि मग फुलं लागली, वातावरण बदललं की त्याला व्हायरस येते. व्हायरस नाही येण्यासाठी मुळी चांगली कशी चालेल, त्याच्यावर ताण कसा कमीत कमी येईल, तुमचा आपोआप प्लॉट चांगला चालतो. आता खतं काय काय सोडता? आता सुरुवातीला आहे ना, सुरुवात 1919 पासून केली. नंतर कळी निघायच्या टायमाला 1261 सोडले आणि परवा 1144. 1144. आता इथून पुढे तसंच तुमचं शेड्यूल राहणार. 1261, 052, 34 किंवा 1744 असे ह्याच्या पद्धतीने 0050 असं पुन्हा पहिल्यापासून 1340, 13 असं. 13045 ह्याच्याप्रमाणे. एकरी किती सोडता? नाही ह्याला एकरी का, म्हणजे 2 एकराला किती सोडता? 2 एक 8 किलो. हां, बस झालं. 10 किलोच्या वरती जायचं नाही आणि बाजारावर लक्ष ठेवायचं. खाली आला की एक गॅप द्यायचा. बाजार थोडं वाटलं रिव्हर्स मार्केट आहे, एक वेळेस गॅप द्यायचा, त्याला स्वतःला सुधरू द्यायचं. आपण माणसांनी निसर्गामध्ये किंवा पिकामध्ये जेवढी कमीत कमी ढवळाढवळ करा, तुम्ही लांबून बघा, त्याला थोडं वाढू द्या आणि थोडं वर गेलं का, थोडं वर गेलं की अजून खालनं थोडं 4-4 पानं मोकळी करून घ्या. तसं तर आम्ही म्हणतो, ज्यावेळेस तुमचं हितं येईल त्यावेळेस अर्धा ते 1 फूट खालचा मोकळा भाग करायचा. खालनं हवा सगळीकडे पास झाली पाहिजे. त्याच्यामुळं जो बुरशी जी आहे ना खालच्या पानावरची वगैरे वर येत नाही आणि जेवढी हवा खेळती राहील, जेवढा सूर्यप्रकाश पडेल, बांधताना सुद्धा डबल तार घ्यावं लागणार आहे. ह्याच्यावरच भागवतो तुम्ही, ह्याच्यावरच बघा. भागत काय होतंय बांधताना. आता बघा, हिकडची फांदी, ही- हिकडची इकडं फांदी आणि इकडूनची फांदी ह्या आणि एकत्रच ह्याची- येणार. आणि चुंबळ, चुंबळ मग त्यात औषध कसं जायचं? हा, बरोबर आहे की तसं ते. ठीक आहे, ह्याला मधमाशी लागत नाही, हां. पण बांधायला सुद्धा नैसर्गिक त्याला असं मोकळं. तुम्ही सीताफळ कसं वाढत येता? बरोबर की. आता हे का, हा शेंडा आला वर, इकडे आणि घ्या ना. इकडून इकडे बांधणार, खालचा बी हा शेंडा उचलणार, त्याला इकडून त्याला बांधणार. चुंबळ म्हणतो आपण. हा, बरोबर. चुंबळ करून घेणार. म्हणजे मग कसं त्याला सूर्यप्रकाश प्रत्येक फांदीवर पानावर येतोय का, बरोबर. अन्न कसं होईल. मग आम्ही खालून किती दिलं तर काय होणार? थोडा, हे बघा, आम्ही मग त्याचा हा खर्च वाढेल, वाढू द्या ना. खर्च वाढेल. प्लॉट महिनाभर वाढला तर, हा, आणि कमी खर्चात येतंय. हा. कसं आहे माहिती आहे का, शेतीमध्ये पिकामध्ये 97% तुम्ही देतच नाही. ह्या टोमॅटोचं उत्पादनामध्ये 97% कोण देतंय? लाईट, बरोबर. हवा, हवा. हवेमधला कार्बन डायऑक्साईड, जमिनीतला ऑक्सिजन आणि पाणी. बरोबर. ह्याच्यातून 3 घटक देत आहेत. त्याचं प्रमाण किती आहे? 97-98%. आणि आम्ही ही सगळं आपदतोय ते 2%च आहे, बरोबर. आणि 2%तच बेजार आहे. बरोबर की. तर त्याच्यामुळं त्याला, त्या पिकाला, त्या वाणाला, आपण म्हणतो वाण निवडा तुम्ही, कुठल्या हंगामाला शिफारस केलं ती बघा, त्याची वाढ कशी आहे बघा. आता हा कंपनीवाला किती फुटावर लागवड करा म्हणतोय, त्यांनी दिलंय पाकिटावर, वेबसाईटवर आहे. आपण तसं नाही लावत. नाही लावत. बरोबर की. मग त्यांनी काहीतरी रिसर्च केलेला असतो, किती माझं झाड वाढते, उंचीला किती वाढणार, साईडला फांद्या किती वाढणार. आपण आपल्या पद्धतीनं रोपाची संख्या वाढव, उगाच ड्रेंचिंग कर, नको त्या गोष्टीचं फवारणी कर, ह्याच्याबद्दल आपलाही खर्च वाढतो आणि मग पिकाला तर मिळायचं नाही मिळत. आता अजून एक 15 दिवस लागल मालाला तोडायला, 20 दिवस. पहिला तोडा एक महिना लागेल. 1 महिना लागेल. बरं. आता म्हणजे 15 जुलै, 15 ऑगस्टच्या आसपास तुमचा माल येईल माल येईल. आणि एकदम
चांगल्या कालावधीमध्ये येईल असा माझा अंदाज आहे, ज्यावेळेस की तेजी राहते. कारण उन्हाळ्यात काय झालं, आमच्या गावात 1-2 प्लॉट होते ना, त्याला फुटवेच नाही निघाले साहेब. हम्म. आणि हीट जास्त होती. आणि हीट जास्त. आता शेवटी या टोमॅटोला आहे ना, जेवढं आच्छादन असेल नैसर्गिक, त्यावेळी त्याची फुटव्यांची संख्या वाढते. बरोबर. आता नाही तर तुम्ही मल्चिंग करा, काही नाही, करा. नाही. आता तुम्हाला जाता जाता इथं श्रीकृष्ण हॉटेल आहे, निसर्ग- तिथं पाहिलं ना, निसर्गाच्या- ते निसर्गाच्या अपोजिट गेलं की नाहीच कार्यक्रम होत, होतं. फार फार काय उपयोग होत नाही. एखाद्या वेळेस लॉटरी लागते. आता मागच्या वर्षी 12 मेला 13 मेला पाऊस झाला, त्यावेळेस धकलं असतं, त्यावर्षी नाही धकलं. नाही. त्याच्यामुळं विद्यापीठ काय म्हणते, कृषी संशोधन संस्था काय म्हणते, कंपनीवाले कधी लावा म्हणतात की त्याच हिशोबाने लावायला पाहिजे. आपण काय करतो, प्रयोग करत राहतो. मग प्रयोगामध्ये 4 वेळा फसते आणि 1 वेळेस फायदा येते. मग शेवटी लेवल एकच येते. एकच आता तुमचा मागचा अनुभव मित्रांनो, सुभेदार साहेब खूप वर्षापासून टोमॅटो करतात. एखादा महिन्याने आता 15 ऑगस्टपासून तोडे सुरू होतील. दरवर्षी त्यांच्याकडे ह्याच कालावधीत 8 दिवस 15 दिवस मागं पुढं प्लॉट असतो. 2 एकरचं टोमॅटो करतात ते. तो किती वर्ष झालं टोमॅटो करता तुम्ही? गेले जवळजवळ 1980 पासून. बा पण त्यावेळी म्हणजे इंडो अमेरिकनचे सुरुवातीला होते. सुरुवात होती. आणि ते- त्याच्यानंतर नामदारी आलं, नंतर इतर SME कंपन्या झालं, आल्या. नंतर सिंजेंटा आलं. कसं राहतं एकंदर 2 एकरामध्ये किती जाळी निघतो, किती माल निघतो? आता इतक्या दिवसाचा अनुभव तुमचा ॲव्हरेज धरा, एखाद्या दिवस Average कमी आहे निघला ना. असेल, कधी जास्त मिळाला असेल. नाही पूर्वी आपण साध्या पाठपाण्यावर करायचो. हो. ड्रिप Mulching नव्हतं, drip मल्चिंग नव्हतं. नव्हतं, त्यामुळे ॲव्हरेज फार कमी निघायचं. हम्म. एकरी कटाकटी हा. अगदी किती काय केलं ना, हा. 2 एकरात 1200 कॅरेटच्या वर निघत नव्हतं. निघतच नव्हतं. पण त्यावेळेस खर्चही कमी होता. हा, खर्च कमी होता. हां. हा. पण त्यावेळेस किती पैसे व्हायचे? हा? त्यावेळेस किती पैसे होते बॅग? रेट फार कमी होते, खर्च खरी- बी कमी होता. किती पैसे व्हायचे त्यावेळेस? त्यावेळेस फार साहेब आता जेवढं नाही मोजतो तरी ना, सांगा की. थोडं त्यावेळेस त्या 2 जुन्या काळात जास्तीत जास्त आपण साधारण 2-2.5 लाख हा तेवढ्यापर्यंत जायचो. एकरामध्ये मित्रांनो. पण हा. त्यावेळेस सोनं कसं होतं? सोनं त्या काळात फार स्वस्त. 5,000 होतं ना. हा. मग त्यावेळेस स्वस्ताई पण होती, त्या मानाने त्या पैशाला किंमत जास्त होती ना. होती. त्याला कमीपणा काय आहे त्याच्या? आता मला सांगा, ह्या मागच्या 4-5 वर्षाचं कसं गणित राहतं ह्या आताच? आत्ताचे 4-5 वर्ष आहेत ना, साधारण साहेब 2,500 ते 3,000 कॅरेट निघतं. ह्या 2 एकरात? हा. बर. आणि परंतु ॲव्हरेज सरासरी अगदी 300 रुपये रेट पासून सुरू होतो. हा. सुरू होतो, कारण ह्या हंगामात इतका कमी येत नाही. आणि जास्तीत जास्त पुढे कुठपर्यंत जातो? नाही जर माल जसं बँगलोरला वगैरे जर बाहेरून आवक नाही झाली तर पार हा चालतो का? पण अंडाकृती बेंगलोरला पण काय शॉर्टेज नाही असतं? नाही बँगलोरचं पुणा मार्केटला नाही आलं तर पुणा हा, बॉम्बे बरोबर आहे. मार्केटला मी तेच नाही म्हणायचं, आलं तर- कर्नाटक. हा, हा. कर्नाटक नाही आलं ना तर कर्नाटक आपलं आला market नाही तर टिकून मग आपलं जातं. टिकून राहतं. हा. आणि मग नाहीतर हा फार दिल्लीला वगैरे जास्त जातो आपला, पुणे मुंबई आणि दिल्ली मार्केट. आता 1200 ते किती जाळी म्हणले, किती कॅरेट? 2,500 कॅरेट 2,500 कॅरेट म्हणजे 1200 एकराचे एकर हिशोबाने. निघतं. आणि कमीत कमी रेट राहतो 300. 300. मग कमीत कमी मध्ये किती पैसे होते? 12-48 हा. साधारण 4-5 लाख 4-5 लाख रुपये. आणि त्यातला एवढं. खर्च एकराच्या हिशोबाने काढलं तर एकराचा खर्च जर सगळा बांबू सगळं. म्हणलं एकरी 2,000 ते 2,500 बांबू लागतो. नाही 25 सगळं रुपयाला एक बांबू. मल्चिंग धरा, ठिबक बाई, जुनं. 2 एकराला नुसत्या बांबूचा खर्च 1 लाख रुपये बरोबर. आणि साधारण 20,000 रुपयाची तार. हम्म. आणि मग फळ उभं करायला पूर्वी रोजंदार जास्त लागायचा. आता टोळी पद्धत आल्यामुळं साधारण 7,500 ते 8,000 रुपये एकरी उभं करून देतो. उभं करून देतात. हो. म्हणजे 70-1,000 रुपये तुम्हाला याला लागतं ते. हा. आणि मग पुन्हा रेग्युलर बाया बांधायला, बाया ते बांधायला मजुरी वगैरे. वेगळी, हा, आणि माल तेच. तोडायचा, फवारणी करायची, खताचे पैसे, हा. शेणखताचे पैसे, हा. आत खत भरलेले पैसे. 1.5 लाख रुपये होतो खर्च. हा 100%. का जास्त होतो? तोडायला पुन्हा जास्त लागत असेल नाही ना? नाही तोडायचं सोपं असतंय. 30 रुपये कॅरेट ते पीस रेट वर असते. सोपा आहे. हा. मग 1.5 लाख रुपयामध्ये 4 ते 5 लाख रुपये, उगा 300 रुपये रेट धरला तरी तरी हा. ह्या हंगामामध्ये रेट 300च्या खाली तर राहत नाही माझ्या माहितीप्रमाणे पावसाळ्यात. हा बरोबर नाही राहत. नंतर थोडं दिवाळीनंतर कमी होतो, पण हो. हे सुरुवातीला दिवाळीनंतरच कमी होतो. हां, कारण सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये, ऑगस्ट ते सप्टेंबर सगळ्यात जास्त असतो का रेट? कसं असतं एक अंदाज? ते काय आपल्या हातात नसतंय. ऑगस्ट सप्टेंबर मध्ये रेट राहते चांगली. चांगले रेट राहतात. हम्म. आणि मित्रांनो, साहेब काय होतंय हा. नंतर जरी रेट पडले ना तरी केचे पॉल आहेत हा. ना ती घेऊन जाते ना. आपण कितीनं मग ते कितीनं घेऊन जाते? साधारण ती 25 ते 30 रुपयांनी ती बी नेते. येते म्हणजे चांगलं होतंय की? चांगलं आहे चांग. आणि त्यावेळेस काय पुन्हा खर्चही कमी झालेला असतो. हा बरोबर की. आलेलं तेवढं तोडून देऊन आणि- टाकायचं. हा, आणि बस तसं.
छोटी साईज झाली तरी त्यांना मोकळं व्हायचं, हा, मोकळा प्लॉट करायच्या हिशोबाने आपलं हो. असतं. आता मित्रांनो, सुभेदार साहेबाची एक स्टोरी आपल्याला ऐकायची. तर मी मागच्या वेळेस पण एकदा आलो होतो त्यांच्याकडे, पण मला नंतर कळाली होती. 2022मध्ये त्यांनी 2 एकर टोमॅटो केला. त्याच्या पुढची स्टोरी ते सांगतात. तुम्ही जी मला जी कळाली होती स्टोरी, 2022ला तुमच्याकडे 2 एकर टोमॅटो होते, बरोबर? हा. मग त्यावेळेस काय काय झालं जरा सांगा. कुठल्या 2022ला काय झालं, आपण मल्चिंग वगैरे करून सगळं रान 2 एकर बनवून ठेवलं. बनवून ठेवल्यानंतर कलिंगड करायचं होतं. कलिंगड करायचं होतं तर कलिंगडचा पिरियड पाहिला तर ते जून मध्ये जात पुढं चाललं होतं. म्हणजे पावसात जर कलिंगड गेलं मार्केट राहत नाही. मार्केट राहत नाही. मग असंच नर्सरीवाल्यांना फोन केला. ते म्हणले यायला रोपातलं खप कमी आहे, टोमॅटो घेऊन जा. हा बरं राहील, म्हणजे कारण 1 यावर्षी काय- रुपया 40 पैशाऐवजी तुम्हाला 1 रुपयाने कलम देऊ. बरं, हां. कारण नर्सरीत पडून राहण्यापेक्षा आयला आम्ही आणलं आणि आणल्यानंतर लागण केली. एकदम टॉप आला फड. आणि ज्यावेळी आपल्याला जर आयडिया असती तर आपण क्षेत्र वाढवलं असतं, बरोबर. परंतु आहे ते नेहमीच्या पद्धतीने ती क्षेत्रात केलं. आणि मग ऑटोमॅटिक सगळीकडचा माल कमी झाला. सुरुवातीचं तोडणी लागण केली. कधीची होती ती? ती लागण साधारण मेची 15 मेच्या आसपास. 15 मेच्या आसपासची होती. हा, कारण त्याला कारण सगळ्यात आपण जास्त जून मध्ये करतो आणि 15 मेच्या मेच्या आसपास अगोदर. केलं. सुरू झाला मग तो 2 महिन्यांनी, हा. 2.25 महिन्यांनी. हो बरोबर. किती दिवस प्लॉट चालला? प्लॉट जास्त दिवस चालला तो. 6 महिने पुढे. हा 6 महिने म्हणजे चालला. मे टू ऑक्टोबर एंड. नाही एवढं नाही. साधारण जून, जुलै, पहिला ऑगस्ट, बहार ऑक्टोबर. आणि फुटवा असे दोन्ही काढले आपण. बरं. हा हा, बरं. मग त्याच्यापेक्षा पुढे गेला का? गेला की. बरं. किती माल निघला होता त्यावेळेस? तेवढे माल रेंज मध्येच निघाला. 1200 कॅरेट. कॅरेट हा एकराच्या हिशोबाने. परंतु रेट चांगले असल्यामुळं रेट कसा मिळाला ते ऐकायचं आहे आम्हाला तुम्हाला. आणि पैसे किती झाले रेट त्यावेळेस? सुरुवातच आमची 900 रुपये 10 किलो झाली. 10 किलो म्हणजे 90 रुपये किलो. हा, आणि मग आम्ही दलालांना फोन केला, याला 4 अंकी झालं तर बरं होईल. हा. म्हणजे 900 तीन हजार अंकी झालं तर. हात झालं तर. हा. पण दुसरा तोडा बरोबर 1100 रुपये गेला. मग 1100, 1150 आणि जी 1400 रुपये रेट झाले ते असा कंटिन्यू प्रत्येक तोड्याला 4थ्या दिवशी म्हणलं तरी ती तोच रेट राहिला. 1400. त्यावेळी फक्त केंद्र शासनाने आयातीची भूमिका घेतली. नेपाळवरून 5 टन टमाटो मागवला. इंडियात आयात झाला फक्त. हा. पण मार्केटवर कसलाही परिणाम नाही झाला आपला. बरं. आपला प्लॉट जोपर्यंत चालू होता तोपर्यंत आपल्याला स्थिर मार्केट मिळालं. म्हणजे जिथं 900 ते 1400 रेट, हा मग 1000 रुपये ॲव्हरेज झाला. तर मग त्या वर्षी समजा 1200 किंवा 2 एकराचे 2500 कॅरेट निघले. हा. पैसे किती झाले? पैसे किती? तसं 1 कोटीच्या आसपास व्हायला पाहिजे होतं. मोठ्याने सांगा. 1 जवळ आहे कोटी रे. 1 कोटी रुपये. परंतु खर्च वाज जाता आपल्याला जवळजवळ 70 ते 75 हजार रुपये नेट शिल्लक राहिले. 80-85 लाख रुपये आपल्याला झाले. मित्रांनो, 2 एकर टोमॅटोमध्ये 1 कोटी रुपये एका शेतकऱ्याने घेतलेत, ज्यांचा टोमॅटोचा वारसा 1980 पासून आहे आणि टोमॅटोमध्ये सगळे चढ उतार बघितलेले आहेत. सांगण्याचा एवढाच उद्देश आहे की आपल्या थोडं आपण शास्त्रोक्त दृष्टीने केलं, वेळच्या वेळेला केलं तर उत्पादन खर्च नक्की कमी होईल. पिकावर ताण येणार नाही यासाठी आपण काय आगाऊचे उद्योग न करणं, म्हणजे टॉनिक, एक्स्ट्रा खर्च जर नाही केला आणि पिकाला थोडं निसर्गाच्या स्वाधीन केलं आणि योग्य हंगाम निवडला तर नक्कीच उत्पादन खर्च कमी होतो. जेवढी तुम्ही त्या पिकाबद्दल कीड, रोग, लागवडीचा अंतर, बेसल डोस, पुन्हा पाण्यात विरघळणारी खतं, जेवढी तुम्ही जास्त सखोल माहिती घेऊन काम करचाल त्या पिकावर, तेवढा तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आणि मग त्यावेळेस आपल्याला भले 300 रुपयाला कॅरेट जाऊ द्या, नाही तर 1400ला कॅरेट जाऊ द्या, ते तर काय आमच्या हातात नाही, निसर्गाचा आमच्या हातात नाही. तर मग खर्च कमी करण्यासाठी आपल्या ज्ञानशेतीचा उद्देशच असतो की तुम्ही जास्तीत जास्त ज्ञान आणि कौशल्य आत्मसात करा आणि शेती करा. तर हा आवर्जून 1980 पासूनचा अनुभव आणि त्यात 2022चं त्यांनी जे सांगितलं की 2 एकरामध्ये 1 कोटी रुपये टोमॅटो हे आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आज सुभेदार साहेबांनी आम्हाला वेळ दिला. आम्ही त्यांना सुभेदारच म्हणतो, ते सुभेदारच इथं सगळ्या पंचक्रोशीत प्रसिद्ध आहेत. तर तुम्ही वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. नमस्ते.